चंद्रकांत दादा हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांना राष्ट्रवादीबद्दल बोलण्याचा अधिकार काय? राष्ट्रवादी पक्षामध्ये अनेक सक्षम लोक आहेत ना. 2 वेळा खासदार झालेले संजय काका आहेत, 2 राज्यमंत्री आहेत आणि 2 आमदार आहेत माझी. एवढे तुल्यबळ असताना चंद्रकांत दादाने आम्हाला सल्ला देण्यासारखं काय परिस्थिती नाही आहे. आम्ही सगळे सक्षम लोक आहोत आणि आमचा निर्णय आम्ही स्वतंत्रपणे घेणार आहोत. ते म्हणतात की भाजपचाच अध्यक्ष होईल. नाही, ते त्यांची इच्छा आहे ना. मला सांगा, भाजपचे लोक आलेत किती आलेत? 16. गरज किती लोकांची आहे? 31. मग आता बाकीचे कुठले येणार लोक? ते नाही. हे लोकांना बुबण्या करायची पद्धत आहे आणि त्यांना सवय आहे. दाबून बोलायचं, जमलं नाही जमलं. नाही ते म्हणले राष्ट्रवादी नेत्यांना मी फक्त व्हीप समजावून सांगितलं. व्हीपचा कायदा व्हीप ऐकून या. व्हीपचा कायदा आम्हाला काय कळत नाही. 40 वर्ष आम्ही राजकारणामध्ये. व्हीप तुम्ही समजावून सांगायची गरज नाही. व्हीप तुमच्या पक्षाला समजावून सांगा ना. आमच्या पक्षामध्ये आम्ही सक्षम लोक आहे. व्हीप काय, व्हीप कसा वापरायचा हे आमचं आम्ही ठरवू ना. त्यांच्या पक्षाच्या बाहेरच्या लोकांना त्यांचं संबंधित येत आहे. ते म्हणले मी कायदा तुम्हाला समजावून सांगितलं. तर आम्हाला समजतं ना कायदा. तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त समजतो कायदा. 40 वर्ष राजकारणामध्ये 2 राज्यमंत्री आहेत, खासदार 2 वेळा झालेले आहेत. आम्ही दोघं आमदार म्हणून काम केले. आम्हाला कायदा माहीत आहे ना. आणि दुसऱ्याच्या पक्षातल्या लोकांनी, आम्हाला राष्ट्रवादीच्या लोकांनी कायदा सांगायची गरज नाही. आम्ही सक्षम आहोत. तुम्हाला सगळ्यांना ते अजून भाजपचे जुने सहकारी असल्यामुळे अजून आम्हाला मदत करतील असं मग भाजपचे जुने सहकारी होतो. आम्हाला पाडायचं काम कोणी केलं? तुम्हीच केलंय ना. त्यामुळे आम्ही भाजपचे नाही आहोत. आम्ही विचारानं भाजपचे नाही आहोत. जिल्हा परिषदला अध्यक्ष आपलाच होणार 100%. हो, मागणी केलेली आहे. मागणीचा अर्थ ते पूर्ण होईल असं नाही. इच्छुक अनेक लोक असतात, पण त्यात आमची पण एक मागणी आहे की आम्हाला द्यावं असं. व्हीपच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी गोंधळ तुमच्यामध्ये पक्षात दिसून आला. व्हीपच्या बाबतीत बरं का, पक्षाकडनं काय गोंधळ आलेला नाही. थोडाफार झाला होता, तो दुरुस्त केला. व्हीपचा गोंधळ झाला तो जिल्हाधिकाऱ्यांनी जी क्युरी काढली ती 2 वेळा क्युरी काढली, तिथंच गोंधळ झाला. बाकी आमच्याकडे काय गोंधळ नाही ना. आज कसं सरळ झालं सगळं. तुम्ही सगळे फोटो काढले, सगळे झाले, सगळे होय म्हणले की नाही त्याने. जिल्हा प्रशासनावर दबाव होता कोणाचा? दबाव होता असा आमचा आरोप आहे. होता की नाही त्यांनी सांगा होता. आम्ही जर खुल्लमखुल्ला सांगितले कलेक्टरवर जिल्हाधिकारी दबाव आहे म्हणून त्यांनी क्युरी काढलीत असं पण खुल्लमखुल्ला बोलले. त्यांनी सांगा होता कलेक्टरने की बाबा माझा दबाव नाही हे त्यांनी सांगावं. लक्षात ठेवा. चंद्रकांत दादांनी पद्धत सुरू होणार आहे. चंद्रकांत दादांनी सांगितलं आता इथून पुढे तुम्हाला सल्ला देणार नाही. आणि आम्ही घेणार कोण आहे इथं? तुम्ही द्यायला बसला, घेणार कोण आहे इथं? अहो, चंद्रकांत दादापेक्षा जास्त आयुष्य राजकारण घातलेली माणसं आहे आम्ही. त्यामुळे त्यांनीच सल्ला द्यायचे. तो आम्ही विचार करून सांगू. कुणाचा जरी आला, आम्ही 5-6 लोक सक्षम आहोत. आम्ही विचार करून त्याच्यावर निर्णय घेऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.